तर चीन सुद्धा भारत पाकिस्तान मध्ये जो तणाव वाढला आहे त्यामध्ये आता हळूहळू प्रवेश करत आहे। तर चीनने अलीकडे भारताच्या अरुणाचल प्रदेशातल्या काही गावांना नवीन चीनी नावे दिली आहेत आणि चीन या भागाला दक्षिण तिबेट असं म्हणत आहे। तर नेमकं काय घडलंय की चीनने 2024 मध्ये अरुणाचल प्रदेशातील 30हून अधिक जागांना चीनी नावे दिली आहेत आणि ती अधिकृतपणे आपल्या नकाशात दाखवली आहेत। हे नाव बदल नवे स्टँडर्डाइज्ड जिओग्राफिकल नेम्स या अंतर्गत केले गेले। तर भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले की अरुणाचल प्रदेश जो आहे तो भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीन असे नाव बदलून भौगोलिक वास्तव बदलू शकत नाही। तर चीन का असं करत आहे? पहिला पॉइंट, राजकीय दबाव। चीन भारताला सीमावादावरून दबावात ठेवण्यासाठी अशा कृती करत असतो। दुसरा पॉइंट जो आहे तो आहे सीमेवरील संघर्ष। गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे। आणि तिसरा पॉइंट आहे भारत पाकिस्तान संघर्ष। तर यातून निष्कर्ष काय आहे? चीनची ही नाव बदलण्याची रणनीती एक नैतिक युद्ध नीती असू शकते, म्हणजे सायकोलॉजिकल और डिप्लोमॅटिक वॉरफेअर। 2017 मध्ये 6 ठिकाणांची नावे बदलली होती, तर 2021 मध्ये 15 ठिकाणांची नावे बदलली होती आणि 2023 मध्ये 11 ठिकाणांची नावे बदलली, ज्यामध्ये 5 पर्वत शिखरे, 2 रहिवासी क्षेत्रे, 2 भूभाग आणि 2 नद्यांचा समावेश होता। तर 2024 मध्ये 30 ठिकाणाहून अधिक ठिकाणांची नावे बदलण्याची बातमी आहे। तर हा एक चीनचा सिग्नल असू शकतो की चीन या युद्धामध्ये एंट्री करू शकतं। तर तुम्हाला काय वाटतं, चीन या युद्धामध्ये येईल आणि जर आलं तर त्याचा काय परिणाम होईल? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा।